नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण बघतो की राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी थंडीचा कडाका हा कमी झाला असून विविध जिल्ह्यांमध्ये थंडी गायब झाली असून राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव जाणणार असून विशेष करून बघू शकतो की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो की इकडे कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या परिसरात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. इकडे मध्य महाराष्ट्रात देखील छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे या परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या विदर्भातील भागांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी तसेच लातूर या परिसरात तसेच बीडला देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र त्या ठिकाणी ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी थंडीचा कडाका थोडाफार असण्याची शक्यता आहे, परंतु मध्य महाराष्ट्रात थंडी पुन्हा एकदा गायब होण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना अति मुसळधार ते जोरदार तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, एकंदरीत परिस्थिती बघितली दक्षिण महाराष्ट्राकडे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. बेंगलोर या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस त्या ठिकाणी पुन्हा एकदा हजेरी लावण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.